तर नमस्कार मंडळी. आज ना हरतालिका आहे आणि हरतालिकेसाठी मी छान साडी घातली. कोरी साडी आहे, 2-3 दिवस अगोदरच घेतली होती आणि पटापट हिच्यावरचा मी ब्लाऊज शिवून घेतला आणि हीच साडी मला आज घालायची होती म्हणून. तर मग पटकन तयार झाले आणि इकडे वनस्पती वगैरे मी निवडून ठेवलेलं आहे. वनस्पती म्हणजे जे वनामध्ये जे झाडं मिळतात त्या झाडांची पाने, फुले किंवा काही बी असं वनस्पती मी आमच्या इथं तेच शंकराच्या अर्पित करतात. नंतर मग नाही का पूजा करून घेतली. आता हे शिवलिंग आहे ना, हे शिवलिंग प्रत्येक तीर्थक्षेत्रावरच्या रेतीने बनवलेलं आहे. म्हणजे की जसं प्रत्येक तीर्थामध्ये एक नदी असते आणि नदीतली थोडी थोडी रेती आणून ते हे शिवलिंग बनवलेलं आहे आणि हे शिवलिंगाची आम्ही पूजा करतो. आता इथे कसं असतं ना, रेतीचे शिवलिंग, रेती म्हणजे की वाळूचं शिवलिंग आम्ही वाळूच्या शिवलिंगाचीच पूजा करतात सगळेजण. पण आमच्या इथे आता हे शिवलिंग आहे तर मग आम्ही हे शिवलिंग पूजतो. तर नंतर नाही का देवाची पूजा करून घेतली आणि पूजेला बसलो. अभिषेक करून घेतल्याच्या नंतर आणि खरंच खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं घरातलं. आणि आज दर्शन आणि कृष्णालीचं काही टेन्शन नव्हतं मागं, कारण की दर्शन आणि कृष्णालीला त्यांचे मामा बघत होता. आम्ही काय मस्त मजा करू लागलो बसून दोघीजणी. मम्मी आली होती पूजेला आणि इकडे कसं लेडीज दुसरे येत नाही, पण आपलं आता मम्मी शेजारी आहे राहायला म्हणून ती पटकन येऊ शकते. तर ती आली होती पूजेला. म्हणले की तू तयारी कर आणि मी येते, कारण की मम्मी कामावर जाते, तिला काही लवकर सुट्टी होत नाही त्यामुळं. आणि मग नंतर जरी आपली पूजा असली, आपलं व्रत असलं तरीही पुरुषांना तर पुरुषांसाठी तर स्वयंपाक करावाच लागतो की नाही. मग आता मिस्टरांसाठी स्वयंपाक करायचा होता. नंतर त्यांच्यासाठी स्वयंपाक केला, मी फलाहार घेतला आणि अशी काय गेला आमचा हरतालिकेचा दिवस. चला, कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ. बाय बाय.